गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव शहरातील गणेश मंडळाच्या विसर्जनाच्या वेळेस झालेल्या गैरसोयी व मनमाड येथे प्रशासनाने दिलेल्या वागणुकीबाबत शासकीय निवासस्थान रेस्ट हाऊस येथे झालेल्या आपत्कालीन बैठकीत गणेश मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदविला। गणेश विसर्जनासाठी नांदगाव नगरपालिकेमुळे झालेली मंडळाची गैरसोय, त्यामुळे गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या अडथळ्यांच्या निषेधार्थ समस्त नांदगाव गणेश मंडळांनी प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला। येत्या काळात अशा प्रकारच्या अडचणी पुन्हा निर्माण होऊ नयेत यासाठी तसेच नांदगाव मनमाड प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी नांदगावचे लोकप्रिय आमदार यांच्या प्रतिनिधींकडे औपचारिक मागणी सादर करण्यात आली आहे। नांदगाव शहरातील स्वतंत्र व मोठा गणेश विसर्जन कुंड उभारण्यात यावा, सर्व गणेश मंडळांना सुरक्षेची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, रस्त्यावरील महावितरणाच्या वीज तारा तसेच मोठ्या झाडांच्या फांद्या तात्काळ काढण्यात याव्यात, शहर व गावातील प्रमुख मार्गांवर स्ट्रीट लाईट्स बसवण्यात याव्यात व रस्त्याच्या वरील खड्डे बुजवण्यात यावे। गावातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण वाढल्यामुळे मिरवणूक मार्ग अडथळीत होतो, यावर तातडीने कार्यवाही करून मार्ग मोकळा करावा अशा मागण्या करण्यात आल्या। गणेश भक्तांच्या जे गणेश मूर्त्या होत्या आणि गणेश भक्तांना नांदगाव मनमाड चौफुली या ठिकाणी अडवण्यात आलं आणि एकदम घृणास्पद अशी वागणूक त्या ठिकाणी गणेश भक्तांना त्या ठिकाणी दिली गेली। गणेश भक्त हे आनंदाने उत्साहाने या ठिकाणी नांदगाव नगरपालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सोय गणेश कुंडाची उपलब्ध केली नसल्यामुळं मनमाड या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेण्यात आला। पण त्या ठिकाणी तिथलच्या प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांनी अवमानास्पद वागणूक त्या ठिकाणी गणेश भक्तांना दिली व त्यामुळे गणेश भक्तांच्या तर भावना दुखल्याच आहे। परंतु येता अनेक प्रकारचा हा गणेश उत्सव या नांदगाव शहरात होत असताना नांदगाव नगरपालिकेने कोणत्याही प्रकारचं गणेश कुंड या ठिकाणी उपलब्ध केलं नाही। त्यांनी ते तात्पुरतं 3 ते 4 फुटाचं गणेश कुंड या ठिकाणी उपलब्ध केलं, म्हणून त्यांना वारंवार ह्या गोष्टी माहीत असतात। नांदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उंच फुटाच्या गणेश मूर्ती बसत असतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं गणेश कुंड त्यांनी निर्माण केलं नाही। मनमाड प्रशासनाने नांदगाव प्रशासनाविरुद्ध बोलण्यात आलेलं आहे। तसेच ज्या ठिकाणी गणेश उत्सवाचे मिरवणूक संपून त्या ठिकाणी विसर्जन होत असतात त्या ठिकाणी महिला भाविक गणेश भक्त विसर्जनासाठी गणपती घेऊन जातात, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पोलीस कर्मचारी स्ट्रीट लाईट हे उपलब्ध नव्हते। रात्रीची वेळ होत असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची पोलीस सुरक्षा सुद्धा त्या ठिकाणी नव्हती। तरी या सर्व गोष्टीचा विचार करून प्रशासनाने जागा होऊन येत्या नवरात्रोत्सवच्या अगोदर या ठिकाणी विसर्जनाची सोय या स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून उपलब्ध करून द्यावी अशी मी या गणेश भक्तांच्या वतीने विनंती करतो। गेल्या 6 तारखेला नांदगाव शहरामध्ये अतिशय आनंदाने गणपती बाप्पाचं विसर्जन आणि ठिकठिकाणावरून या मिरवणुका चालल्या होत्या, परंतु आमच्या नांदगाव शहरामध्ये गणेश कुंड उपलब्ध नसल्यामुळं काही महत्त्वाच्या जे मंडळ होते तर अशा मंडळांनी 3-4 मोठमोठ्या मंडळांनी या मनमाडकडं आपल्या मूर्त्या विसर्जित करण्यासाठी नेलेल्या असताना तेथील प्रशासनाने आमच्या नांदगावच्या जे सर्व मंडळ होते त्यांना अडवण्यात आले आणि तुमच्याकडे ती व्यवस्था नाही आहे अशा पद्धतीने म्हणजे त्यांना वेगवेगळ्या वाईट भाषेमध्ये समोरच्या अधिकाऱ्यांकडून तिथल्या प्रशासनाकडून गैरवर्तणूक त्यांच्यासोबत करण्यात आली। मी प्रथम त्यांचा आमच्या नांदगाव शहराच्या वतीने आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने निषेध करतो। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।